नमस्कार. आपण पाहता अन्नदाता शेतकरी मित्र हे आपले यूट्यूब चॅनल. शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्याचे प्रश्न, त्यांच्या वेदना गांभीर्याने घेतल्या जात नाही आणि मग शेतकरी मेला काय आणि वाचला काय, कोणालाच काही फरक पडत नाही. यासंबंधीचं सटीक विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये पाहू शकता. बघा शेतकरी मित्रांनो, 22 जानेवारी 2018 रोजी थेट मंत्रालयात एका 80 वर्षाच्या शेतकऱ्याने विष प्राशन केले आणि उभा महाराष्ट्र हादरला हे आपल्याला माहीत असेल. आणि त्या शेतकऱ्याचं नाव आहे धर्मा पाटील. पुढील 6 दिवसात त्यांची मृत्यूशी झुंज संपली आणि जमिनीच्या मोबदल्याच्या लढ्यात आणखी एक जीव केला. धर्मा पाटील यांनी मंत्रालयात केलेल्या विषप्राशन आणि अप्पर वर्धा प्रकल्पासाठी आत्ता नुकत्याच ज्या शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनी दिल्या आहेत त्या शेतकऱ्यांनी 5 महिन्यापूर्वी मंत्रालयामध्ये मारलेली उडी, यामध्ये प्रकल्पात गेलेल्या जमिनीच्या मोबदल्याचा पाठपुरावा व शासन प्रशासनाची बेपर्वा वृत्ती हा एक समान दुवा या दोन्ही घटनेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. या उडीकडे तात्पुरते आंदोलन म्हणून तेवढ्यापुरतेच गांभीर्याने घेण्यात आले. त्यामुळे सरकार कोणाचेही असो, आपल्याकडे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांना थेट जीवाची बाजी लावावी लागते. हे अप्पर वर्धा प्रकल्पग्रस्त शेतकरी गोपाल दैवडे यांच्या नुकत्याच झालेल्या आत्महत्यांनी अधोरेखित झाले आहे. शेतकरी मित्रांनो, बघा, संपूर्ण घटना आपल्यापर्यंत पोहोचली असेल, पण त्या घटना घडल्यानंतर आणि घटनेच्या सुरुवातीला सरकारने, प्रशासनाने जी संवेदनहीनता दाखवलेली आहे त्याचं हे उत्तम उदाहरण आपल्याला पाहता येईल. शेतकरी मित्रांनो, बघा, अप्पर वर्धा प्रकल्पाच्या धरणग्रस्तांनी आपल्या मागण्यासंदर्भात 19 मे 2023 पासून आंदोलन हाती घेतले होते. तब्बल 256 दिवसापासून म्हणजेच गेल्या 8 महिन्यापासून मोर्शी उपविभागीय कार्यालयाच्या प्रांगणात आत्मक्लेश उपोषण सुरू देखील केले होते. प्रशासनाचे शासन असा पाठपुरावा कायम ठेवला आहे. यापूर्वीही अमरावतीच्या तिवसा तालुक्यातील धारवाडा येथील 171 भूधारकांनी निम्न वर्धा प्रकल्पासाठी जमिनी दिलेल्या आपल्याला दिसून येते. शेतकऱ्याच्या या पुनर्वसन अनुदानासाठी तब्बल 12 वर्षे लढा द्यावा लागला. त्यांचा अनुभव गाठीशी होताच त्यामुळे त्यांनी चिवटपणे आपला लढा सुरू ठेवला होता. बघा शेतकरी मित्रांनो, प्रकल्पग्रस्ताचा प्रश्न हा राज्यभर आहे. गावागावात असे अनेक शेतकरी अस्वस्थ आहे. भूसंपादन आणि त्यांचा मोबदला या प्रक्रिया किचकट असून प्रशासनाच्या झारीतील शुक्राचार्य जमिनीचा मोबदला देण्यामध्येही प्रचंड तफावत ठेवतात आणि कोट्यवधीची माया जमवतात. त्यामुळे वाढीव मोबदल्यासाठी शासन दरबारी हेलपाटे सुरू होतात आणि या हेलपाट्यांना कंटाळून अशी टोकाची भूमिका घ्यावी लागली तर आपण दोष कुणाला देणार. प्रकल्पाच्या किमती 4-5 होतात. गोसेखुर्द हे त्यांचे उत्तम उदाहरण आपल्याला सांगता येईल. 35 वर्षापासून रेंगाळलेल्या या प्रकल्पाचे बजेट 372 कोटीवरून आत्ता 30,000 कोटी रुपयापेक्षा अधिक झालेले आहे. यासारख्या अनेक प्रकल्पांना दिलेल्या जमिनीचा मोबदला देताना शासन शेतकऱ्याच्या पदरात काय टाकते यावर मंथन होण्याची सध्या तरी गरज निर्माण झालेली आहे. दररोज भाव वाढणारी लाख मोलाची जमीन घेणे आणि अवमूल्यन होणारा पैसा मोबदला म्हणून देणे हा अन्यायच म्हणावा लागेल. कारण की बघा शेतकरी मित्रांनो, यामध्ये ज्या वेळेस एखाद्या शेतकऱ्याकडून जमीन घेतल्या जातं त्यावेळेचा भाव आणि एकूणच 2-3 वर्षानंतर त्या मागणीसाठी करण्यात आलेलं आंदोलन त्या भावामध्ये तफावत निर्माण करते आणि वाढीव मोबदला शेतकऱ्यांना मिळत नाही. जमीन शेतकऱ्याच्या उपजीविकेचे साधन आहे आणि सार्वजनिक कामासाठी जमीन घेत असल्यास योग्य मोबदला मिळणे हा जमीन मालकाचा हक्कच आहे.
नवीन भूसंपादन कायदा 2014मध्ये अस्तित्वात आला आहे. त्यानुसार वाढीव मोबदला देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात प्राधिकरणाची निर्मिती करणे आवश्यक आहे. त्याची पूर्तता अजून झालेली नाही. परिणामी वाढीव मोबदल्याची हजारो प्रकरणे प्रलंबित आहेत आणि सरकार धरण बांधून शेतकऱ्यांचे मरण निश्चित करतं की काय यावरून दिसून येते. या भावनेने अनेक शेतकरी अस्वस्थ आहे आणि ही अस्वस्थता सरकार टिपत नाही हे मात्र स्पष्ट आहे. गोसीखुर्द प्रकल्प, कर्नाटक एमटा प्रकल्प असो की जिगाव असो, या प्रकल्पाचे प्रश्न कोण समजून घेणार? अप्पर वर्धा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी 5 महिन्यापूर्वीच मंत्रालयात मारलेली उडी ही सरकारच्या छाताडावर बसली ही तेवढ्यापुरतीच. हे दैवडी यांच्या आत्महत्येने समोर आले आहे. इमारतीला जाई होती त्यामुळे आपण मरणार नाही हे शेतकऱ्यांना ठाऊक होते, पण त्यांनी हिमतीने मारलेली उडी आत्महत्येपूर्वीची उडी होती. यांची जाण सरकारला राहिलेली नाही आणि अखेर परवा नुकतीच त्या उमद्या शेतकऱ्यांनी उपोषण मंडपातच आत्महत्या केली. तरीही महाराष्ट्र आपल्याला हळवा झालेला दिसून येत नाही. यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो की एकूणच काय शेतकऱ्याचा जीव जात आहे, पण संवेदनहीन समाज आणि संवेदनहीन सरकार आपल्याला नजरेस पडते. एकूण सटीक विश्लेषण आपल्यापर्यंत पोचवलं आहे. शेतकरी मित्रांनो, यासंबंधी नेमकं आपल्याला काय वाटतं आपण कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहू शकता. तर आपण पाहत राहा अन्नदाता शेतकरी न्यूज, आवाज कष्टकऱ्यांचा, हे आपले यूट्यूब चॅनल. आपण परत भेटू नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.